मराठा आरक्षणाची लढाई आता थेट लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात आली आहे आणि त्याचं कारण आहे की मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या या निवडणुकीतील आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल तर ती चर्चा होत होती। अनेक जणांनी मराठा समाजातल्या उमेदवारी अर्ज भरण्याचा सोशल मीडियामधलं हे आंदोलन आता थेट प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळत आहे। अगदी बीड शहरामध्ये जी मराठा समाज बांधवाची बैठक झाली त्यामध्ये निर्णय झाला आणि तो निर्णय असा होता की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून किमान 2 मराठा समाजातील व्यक्ती उमेदवारी अर्ज भरणार आहेत। हे सगळे मराठा समाज बांधव आहेत ज्यांनी हा निर्णय घेतला आहे। या निर्णयामागं काय रणनीती आहे, या पुढच्या आंदोलनाची ती एक दिशा कशी असेल आणि एकूण मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या या आंदोलनामध्ये हे सगळे मराठा समाज बांधव पुढे काय करणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मला सांगा काय निर्णय झाला की या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कशा प्रकारे उतरणार? कालच्या संभाजीनगरला जरांगे पाटलाच्या हॉस्पिटलमध्ये जे झालं ते अतिशय निंदनीय आहे। श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की जरांगे पाटलांवर विषप्रयोग होणार आहेत। तसेच विषकन्येचे प्रयोग काल आम्ही स्वतःहून डोळ्यांनी पाहिलेले आहेत। ज्या मनीषा मुंडे म्हणून ज्या कुणाच्या हस्तक आहेत त्यांनी रुग्णालयात जाऊन एका पेशंटच्या ठिकाणी जाऊन हा जो गदारोळ केला हा कोणत्याही कायद्याच्या परिभाषेत बसत नाही। त्यामुळं मराठा समाज अतिशय संवेदनशील झाला आणि काल आणि आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निर्णायक समाजाच्या बैठका झाल्या। आज त्या अनुषंगानं सर्वात मोठी अशी बैठक झाली की आम्ही प्रत्येक गावात 2 मराठा समाजाचे तसेच एससी आणि एसटी समाजाचे बांधवांची उमेदवारी देणार आहोत। पण ही उमेदवारी अर्ज देताना मग जिल्ह्यामध्ये टार्गेट किती असणार आहे? कारण बीडचा जर विचार केला लोकसभा निवडणुकीचा तर साधारण किती फॉर्म होऊ शकतात? ज्या गावात प्रामुख्याने मराठा समाज गरजवंत समाज आहेत त्यांनी स्वतःहून ही जिम्मेदारी घेतली आहे। आम्ही प्रत्येक गावात 2 उमेदवार देणार आहोत। यामुळे काय होईल? यामुळं ह्या निवडणूक प्रक्रियेला खीळ बसणार आहे। कारण की आमचा आवाज आम्ही जे म्हणतोय की जी अधिसूचना यांनी जाहीर केली होती मुंबई मोर्चाच्या वेळेस, त्या अधिसूचनेचं अध्यादेशात रूपांतर करा म्हणून यांनी विशेष अधिवेशन घेऊ नये, त्यामध्ये त्याच्याबद्दल एक अवाक्षरही बोललेले नाहीत। माननीय मुख्यमंत्री असो किंवा माननीय उपमुख्यमंत्री असो त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवायचा आणि आमचा आवाज हा केंद्रापर्यंतही जाईल आणि ही निवडणूक प्रक्रिया जोपर्यंत आम्ही म्हणू तोपर्यंत ती स्थिर होणार नाही, ती प्रक्रिया पुढे लांबतच जाईल। पण यामुळं तुम्हाला काय वाटतं की मराठा आरक्षणाच्या या मुद्द्याकडं लक्ष केंद्रित करावं लागेल अथवा लक्ष जाईल? हो, आम्ही आमच्या मराठा आरक्षण आंदोलनाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठीच हे आम्ही जे ठरविलेले हॅशटॅग लोकसभेला अनेक मराठा समाज बांधव फॉर्म भरणार आहेत आणि आमच्याबरोबरच आम्ही एससी एसटी समाजाचे देखील सोबत घेऊन त्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म भरणार आहोत। आणि आमच्याकडे शासन प्रशासन मराठा आरक्षण आंदोलनाकडे लक्ष देत नाही आणि आम्ही आता शेवटी लोकशाहीतील सर्वात मोठ्या अस्त्राचा वापर करणार आहोत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचंच समाज बांधवाच्या जी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाची त्याकडे लक्ष वेधणार आहोत आणि हे निवडणूक प्रक्रियेत आम्ही त्याला असं अस्थिर करणार आहोत। मला सांगा की याचा परिणाम बीडमध्येच होईल की राज्यभर? बीडमध्ये तर होईलच होईल, पण पुन्हा राज्यात होईल आणि देशात पण होईल। आज जी आमची तातडीची मिटिंग झाली त्या तातडीच्या मिटिंगला बीड तालुक्याची मिटिंग असताना सुद्धा 5000 लोक आलते। हे 144 कलम लावतायत, दंड आंदोलन द्यायला दबाव आणतायत, बुडून काढण्याचा प्रयत्न करतात। याला आता काहीच पर्याय ठेवलेला नाही। लोकसभेला बीड जिल्ह्यातून कमीत कमी 5000 उमेदवार असतील। लोकसभेचे उमेदवार बीड जिल्हा टार्गेट 5000। बाकी काही मराठा बांधव आहेत, मला सांगा या घटनेचा परिणाम कुठपर्यंत होईल आणि कसा होईल आपल्याला? या घटनेचा परिणाम म्हणजे निवडणूक आयोगाला निवडणूकच घेता येणार नाही। कारण प्रत्येक गावातून 2 फॉर्म म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये 1,500 गाव आहेत। 1,500 × 2 म्हणजे 3000 फॉर्म पडतील। 3000 फॉर्म पडल्यानंतर प्रशासनाला असा प्रश्न पडेल की निवडणूक घ्यायची कशी आणि हा कार्यकाळ म्हणजे महिना 2 महिने निवडणूक चालली नाही, मतदान घेता येणार नाही। त्यामुळेच मराठा समाजाने हे अस्त्र वापरले। पण हे होत असताना मला सांगा की आणखी समाज बांधवाची या संदर्भात कुठली रणनीती पुढची ठरणार आहे का हा निर्णय फायनल आहे? नाही, हा निर्णय फायनल आहे आणि त्यातले त्यात जे इतर उमेदवार लोकसभेचे आहेत ते खूप खुश आहेत, आनंदी आहेत। त्यांना असं वाटत आहे एवढे फॉर्म पडल्यानंतर मराठा मतदान विभाजन होईल आणि आम्ही निवडून येतो। पण त्या अंधारात असलेल्या उमेदवाराला हेही सांगायचं ज्यावेळेस आम्हाला जरांगे पाटील सांगतील तुम्ही आज सगळ्यांनी फॉर्म काढून घ्यायचेत, ते सगळी लोक आज फॉर्म काढून घेणार आहेत। जरांगे पाटील जे सांगतील त्या उमेदवाराला मराठा समाज मतदान करणार आहेत आणि पाटील सांगितलं पाटलांनी ह्यांना पाडायचंय तर आमची सर्वात जास्त मोठी भूमिका निवडून येण्यापेक्षा पाडणाऱ्यावर जास्त राहणार आहे। काय परिणाम होईल या घटनेचा? ज्याप्रमाणे निर्णय झाला की 2 उमेदवार प्रत्येक गावातून असतील तर याचा या निवडणूक प्रक्रियेवर कसा परिणाम होईल असं वाटतं?
सर्वप्रथम मला आमचे सहकारी बांधवांनी सगळ्यांनी मिटिंग घेतली. मला थोडा उशीर झाला यायला, परंतु त्यांनी जो समाजाने निर्णय घेतला आहे त्या सगळ्या आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत. आणि याचा निर्णय आम्ही असं सकारात्मक पद्धतीने बघतो की मराठा समाजाचं आरक्षण देतील. सरकार आणि विरोधी पक्ष नेते असतील, विरोधी पक्षाचे लोक सर्वजण मिळून या गोष्टीला गांभीर्याने घेतील आणि मराठा आरक्षणाचा निर्णय कमीत कमी आचारसंहिता लागायच्या अगोदर घेतील. आणि तो निर्णय झाला तर मला वाटतं पुढची गरज लागणार नाही. जरांगे पाटील साहेबांनी जे आमच्या मागण्या ठेवल्यात त्या मंजूर झाल्या तर त्यावेळेस पुढं जाण्याची गरज लागणार नाही. आणि जर नाहीच झालं तर समाजाने जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे पुढे जाणार आहोत आणि त्याचे परिणाम आपल्याला काय जे होतील ते येणाऱ्या काळात दिसून येतील. नक्कीच या घटनेचे परिणाम यासाठी गंभीर होतील कारण एखाद्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी 1000, 2000, 3000 पेक्षा जर जास्त फॉर्म आले तर ती निवडणूक घ्यायची कशी असा पेच प्रशासनासमोर येईल. अर्थात सरकारसमोरचा तो प्रश्न असेल. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भातलं कुठलंही अधिकृत विधान केलेलं नाही आहे. स्वाभाविक आहे की उद्या याच बीड शहरालगत असलेल्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ही एक बैठक घेणार आहेत आणि कदाचित या मराठा बांधवांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयावर तिथे चर्चा होऊ शकते. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.